मराठी हॉरर स्टोरीज प्रेझेंट्स त्या अमावस्येचं गूढ रहस्य. बऱ्याच वर्षांनंतर अजित आपलं शिक्षण पूर्ण करून पुण्यावरून देवलीला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या बाबांनी त्याला फोनवर निक्षून सांगितलं होतं की अमावस्येला घरी येऊ नकोस, अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी घरी ये. पण अजित मुद्दामच अमावस्येला रात्री 8 वाजता आपल्या देवली गावातील घरी पोहोचला. त्याच्या बाबांनी दार उघडताच अजितची कान उघडणी केली. तुला सांगितलं होतं अमावस्येला घरी येऊ नकोस आणि तू नेमका अमावस्येलाच घरी आलास. अजित घरात पाय ठेवताना त्याच्या बाबांना म्हणाला, बाबा तुम्ही अजूनही घाबरता त्या गोष्टीला. ती घटना घडून 20 वर्षे उलटली आहेत. तेव्हा मी 5 वर्षांचा होतो आणि आता 25 वर्षांचा आहे. तसंही आता रात्रीचे 8 वाजले आहेत. रात्री 1 वाजता अमावस्या संपणार आहे. फक्त 2-4 तासांचा प्रश्न आहे. त्याने काय होतं आहे. पण अजितचे बाबा दामोजींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. तेवढ्यात त्या दोघांच्या कानावर एक सूचना ऐकू आली. गावातील रस्त्यावर एक माणूस भोंग्यावर ओरडत फिरत होता, आज अमावस्या आहे, कुणीही घराबाहेर पडू नका. अजितने ही गोष्ट तो लहान असतानाही ऐकली होती. तो आपल्या मनाशीच म्हणाला, खरंच ते सावट अजूनही गावात फिरत असेल. पण आजची रात्र काहीतरी वेगळंच सांगत होती. हातपाय धुवून जेवण आटोपून अजित झोपी गेला. रात्रीचे 12 वाजले होते. घरातल्या तेलाच्या दिव्याची ज्योत मंद होत चालली होती. अचानक एक थंड वाऱ्याचा झोत घराच्या मोकळ्या खिडक्यांमधून आत शिरला. झाडांच्या पानांची सळसळ वाढू लागली. कधीतरी कुठेतरी श्वास अडकल्यासारखी वाटणारी भेसूर शांतता वातावरणाला अजूनच रहस्यमय बनवत होती. अजितने मोबाईल पाहिला. नेटवर्क गेलेलं होतं. त्याने पाणी प्यायचं म्हणून ओसरीत पाय टाकला आणि एक विचित्र हुंकार त्याच्या कानावर आला. कसलासा अज्ञात आवाज जो माणसाचा नक्कीच नव्हता. गावातील लोक सांगायचे की अमावस्येच्या रात्री ती येते. कोणती कोणीच ठाम सांगू शकत नव्हतं. कुणी म्हणायचं की एका शापित आत्म्याची सावली आहे, तर कुणी म्हणायचं की ती कुणाला तरी शोधत फिरते. अजितने खिडकीच्या काचेतून बाहेर डोकावून पाहिलं. दारासमोरच्या वडाच्या झाडावर एक सावली हलत होती. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे काय आहे, हे कोणते भ्रम होत आहेत मला, तो स्वतःच्या मनाशीच बोलत होता. पण सावली हळूहळू खाली उतरू लागली. अजित, कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारली. आवाज ओळखीचा वाटत होता, पण तरीही त्यात काहीतरी वेगळीच जाणीव होती. जणू तो आवाज त्याच्या मेंदूच्या आतील सुप्त आठवणींना उजाळा देत होता. अजितने धडधडत्या छातीने बाहेर पाहिलं. एक विचित्र दिसणारी बाई त्यांच्या दाराच्या दिशेने चालत येत होती. तिचे केस ओले आणि विस्कटलेले होते. डोळे खोल गेलेले आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू पसरलेलं होतं. अचानक ती बाई सरकन त्याच्या दारासमोर येऊन उभी राहिली. तिने दारावर टकटक केली. अजित एक पाऊल मागे सरकला. त्याच्या मनातली भीती वाढू लागली. तो जीवाच्या आकांताने घराच्या आत पडू लागला. मात्र भीतीने त्याचे पाय त्याला एकदम जड झाल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात कडकडून आवाज करत वीज चमकली. दार कर्र आवाज करत आपोआप उघडलं गेलं. त्या विजेच्या प्रकाशात त्याने स्पष्ट पाहिलं. ती बाई आता घराच्या उंबरठ्यावर पोचली होती. तिच्या लांब सडक नखांनी ती जमिनीवर ओरखडे काढत होती. तिच्या तोंडातून कुजलेला मांसाचा वास येत होता. माझ्याजवळ येऊ नकोस, अजित किंचाळला. पण त्या बाईने फक्त एकच वाक्य म्हटलं, अरे माझ्या चिमुकल्या, तू मला ओळखलं नाहीस. त्या आवाजात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं. तिच्या चेहऱ्यावर करुणा आणि ममतेचे भाव दिसत होते. अजितने नीट पाहिलं. ती बाई त्याच्या लहानपणी हरवलेल्या काकूंसारखी दिसत होती. पण ती तर
20 वर्षांपूर्वी नदीत बुडून मेली होती ना. म्हणजे म्हणजे ही तिची प्रेतात्मा आहे. अजित घाबरला. त्याचे पाय लटलट कापू लागले आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला. तो घसरतच मागे मागे सरकू लागला. तिने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण दारावर बांधलेल्या नारळातून एक दिव्य प्रकाश निघाला आणि तिच्यावर आदळला. ती दारापासून लांब बाहेर फेकली गेली आणि अदृश्य झाली. इकडे अजितच्या किंकाळीने त्याचे बाबा दामोजींना जाग आली. ते धावत पडत अजितकडे आले. अजित जमिनीवर निश्चित पडला होता. त्याचं संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होतं. त्यांनी अजितला पाणी प्यायला दिलं. बाबांना समोर बघून अजितच्या जीवात जीव आला. अजितला आता कळलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. त्याने गावातल्या म्हाताऱ्या आजीला विचारायचं ठरवलं. आजी हळूहळू म्हणाली, तुझी काकू अमावस्येलाच बेपत्ता झाली होती. कदाचित तुझ्या काकूला मरताना शांती लाभली नसेल, म्हणून ती दर अमावस्येला परत येते. तिचा भयानक चेहरा बघून गावातील काही लोक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. पण तिच्या तडाख्यातून जे लोक वाचले ते सांगतात की ती कोणाला तरी शोधत असते, कारण ती प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत असते, मला कुणी मारलं? माझी हत्या कुणी केली? अजितच्या अंगावर काटा आला. त्याला आठवलं त्याच्या काकूचा मृतदेह कधीच सापडला नव्हता. फक्त रक्ताने माखलेल्या तिच्या साडीच्या कापडांचे तुकडे कर्ली नदीच्या काठावर सापडले होते. आता त्याला समजलं की ती काकूंची आत्मा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण नेमकं काय? त्याने डोळे मिटले आणि आपल्या डोक्यावर जोर दिला आणि भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागला. त्यावेळी मी 5 वर्षांचा होतो. सर्जा काकांचं नवीनच लग्न झालं होतं आणि अरुणा काकू नांदायला आमच्या घरी आली होती. 1.5-2 महिने झाले असतील. संध्याकाळच्या वेळी गावातल्या वाटेने जात असताना एका मोकळ्या सुटलेल्या बैलाने सर्जा काकांच्या पोटात शिंगे खुपसली. सर्जा काका जागीच मरण पावले होते. अरुणा काकीला मूलबाळ नव्हतं, म्हणून ती मलाच आपला मुलगा मानत होती. माझी आई तर मला जन्म देतानाच वारली होती. पुढे काय झालं त्याला नीटचं आठवत नव्हतं. त्याच्या मनात घालमेल सुरू झाली. तो अजून प्रकर्षाने आठवण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक एक आठवण त्याच्या मेंदूत चमकून गेली. त्याला आठवलं ती अमावस्येची रात्र होती. काकू त्याला कुशीत घेऊन झोपली होती. रात्री 12च्या आसपास काकू हळू तुटून घराबाहेर पडली होती. मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की काकू नव्हती. घराचं मुख्य द्वार सताड उघडं होतं. मी दुसऱ्या खोल्यांतही पाहिलं, पण काकू घरात नव्हती. घराचं दार सताड उघडं पाहून मला वाटलं की काकू नक्कीच घराबाहेर गेली असेल, म्हणून मी काकूला शोधण्यासाठी घराबाहेर पडलो. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. मध्येच विजा चमकण्याच्या कडकडाटाने हृदय हेलावत होतं. माझं मन घाबरं झालं होतं. मी घरापासून बराच लांब आलो होतो, पण काकू मला कुठेच दिसली नाही. म्हणून मी रानात शिरलो आणि वाट चुकलो. काकू भेटत नव्हती, म्हणून मी रानात एका झाडाखाली उभा राहून जोरजोरात रडत होतो. इतक्यात मला काकूंची एक भयानक किंकाळी ऐकू आली. मी काकूंच्या आवाजाचा मागोवा घेत त्या दिशेने धावत सुटलो होतो. मी जंगलातील एका विहिरीजवळ पोहोचलो, पण तिथं कुणीच नव्हतं. तेवढ्यात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात मला त्या विहिरीच्या कठड्यावरून रक्त वाहताना दिसलं. धो धो पडणाऱ्या पावसाच्या सरीत रक्त घरंगळून वाहत होतं आणि काही वेळातच ते रक्त पाण्यासोबत वाहत दिसेनासं झालं. मी भर पावसात रडतच घरी आलो. माझ्या रडण्याच्या आवाजाने बाबांना जाग आली. त्यांनी पाहिलं माझं संपूर्ण अंग ओलचिंब झालं होतं. त्यांना कळून चुकलं होतं की मी भर पावसात रात्रीच्या वेळी बाहेर गेलो होतो. त्यांना खूप राग आला होता. रागाच्या भरात त्यांनी माझ्या काकूला हाक मारली, अरुणा इकडे ये अरुणा. बाबांनी 2-3 वेळा हाक मारली, पण अरुणा काकू काही आल्या नाहीत. तेव्हा मीच त्यांना सांगितलं, काकू घरात नाहीत. मी काकूंना शोधण्यासाठीच बाहेर गेलो होतो. बाबांनी घरभर पाहिलं. खरंच अरुणा काकू घरात नव्हती. सकाळी कर्ली नदीच्या काठावर कुणा गावकऱ्याला एका झाडाखाली रक्ताने माखलेला साडीच्या पदराचा तुकडा दिसला. बाबांनी तो साडीच्या पदराचा तुकडा पाहून लगेच ओळखलं होतं की ते कापड
अरुणा काकूच्या साडीचा आहे. त्यानंतर काकू कधीच दिसल्या नाहीत. काही दिवस निघून गेले. पुन्हा अमावस्या आली. रात्रीच्या वेळी घराच्या दारावर कोणीतरी टकटक केली. मला जाग आली. बाबा गाढ झोपेत होते. मी त्यांना हलवून जागं केलं, पण तेवढ्यात घराच्या दारावर एक जोरदार थाप पडली. दार कर्र आवाज करत खाडकन उघडलं गेलं. बाबांना वाटलं की कुणीतरी दरोडेखोर घरात शिरला आहे, म्हणून त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि माळ्यावरून खाली उतरले. पण समोर त्यांना एका बाईची प्रेतात्मा दिसली. तिचा रक्तबंबाळ झालेला चेहरा, विस्कटलेले केस आणि विक्षिप्त हावभाव बघून बाबा घाबरले. त्यांच्या हातातून कुऱ्हाड गळून पडली. ती बाई त्यांच्याच दिशेने येऊ लागली. अचानक चालताना तिच्या मानेवरून तिचं मुंडकं खाली पडलं. ते मुंडकं परत उचलून तिने आपल्या मानेवर ठेवलं. असला भयानक प्रकार पाहून बाबा जागीच कोसळले आणि मूर्छित पडले. मी माळ्यावरून दाराच्या फटीतून ही सगळी घटना पाहत होतो. माझं हृदय धडधड उडत होतं. मी हळूच लपतछपत घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो. पण गावाच्या पायवाटेवर मला एका गावकऱ्याचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर प्रचंड भीतीचे सावट उमटलेले होते. मी घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. काही गावकरी त्या माणसाचा मृतदेह घेऊन निघून गेले. काही धाडते गावकरी आमच्या घरी पोहोचले. बाबा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडले होते. गावकऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणलं. बाबा प्रचंड घाबरले होते. दुसऱ्या दिवशी बाबांनी गावातील देवऋषांकडे जाऊन भारलेला नारळ आणि 2 ताईत घेतले. अतृप्त आत्म्यांचा घरात प्रवेश होऊ नये म्हणून नारळ मुख्य दाराच्या वरच्या दिशेला बांधला आणि रक्षणासाठी ताईत स्वतःच्या आणि माझ्या गळ्यात घातला. गावकऱ्यांच्या मनात त्या स्त्री पिशाचिनीची भीती घर करून बसली होती, म्हणून त्यांनी दर अमावस्येला संध्याकाळी सूचना देण्याची प्रथा सुरू केली. एक माणूस भोंग्यावर ओरडून म्हणत असे, आज अमावस्या आहे, कुणीही घराबाहेर पडू नका. पुढच्या अमावस्येलाही तशीच घटना घडली. रात्रीच्या वेळी दरवाजावर टकटक झाली. दार खाडकन उघडलं गेलं, पण ती प्रेतात्मा घरात प्रवेश करू शकली नाही. घरात बांधलेल्या दैवी नारळाने तिचा प्रवेश निषिद्ध केला होता. माझ्या गळ्यात ताईत बांधलेला असतानाही त्यांना माझी चिंता भेडसावत होती. कारण त्यांना असं वाटायचं मी अजून लहान आहे. कदाचित कुठे खेळताना ताईत हरवलं तर पंचायत व्हायची. म्हणून त्यांनी मला पुण्याला माझ्या मावशीकडे पाठवून दिलं. माझं बालपणही तिथेच गेलं होतं. आईच्या मृत्यूनंतर मावशीनेच मला सांभाळलं होतं. पण सर्जा काकांचं लग्न झाल्यावर बाबा मला पुन्हा आमच्या घरी घेऊन आले होते आणि अरुणा काकू माझा सांभाळ करू लागली होती. पण आता काकू नव्हती, म्हणून नाईलाजाने बाबांनी मला मावशीकडे पुण्याला पाठवून दिलं होतं. माझं सगळं शिक्षण पुण्यातच झालं. पण या 20 वर्षांत मी एकदाही आमच्या देवली गावाला गेलो नाही. बाबाच मला पुण्याला भेटायला यायचे. 20 वर्षांनंतर मी माझ्या मूळ गावी देवलीला आलो होतो, तेही आमच्या कुलदेव आणि कुलदेवीच्या दर्शनासाठी. अजितने आपल्या सर्व सुप्तावस्थेत पडलेल्या आठवणी जाग्या केल्या होत्या. परंतु एक प्रश्न त्याच्या मनात खदखदत होता. तो प्रश्न त्याने बाबांनाच विचारायचं ठरवलं. त्याने बाबांना प्रश्न केला, बाबा एक गोष्ट मला कळत नाही. मी लहान असताना त्या अमावस्येच्या रात्री काकूला शोधत त्या जंगलातील विहिरीजवळ गेलो होतो. त्याआधी मला काकूंची किंकाळी ऐकू आली होती. मला असं वाटतं काकूंची हत्या तिथेच झाली असावी, कारण त्यावेळी त्या विहिरीच्या कठड्यावर मी रक्त लागलेलं पाहिलं होतं. जर काकूंची हत्या तिथं झाली होती तर मग तिच्या साडीच्या पदराचा तुकडा कर्ली नदीच्या काठावर कसा काय पोचला? बाबाही विचारात पडले. ते म्हणाले, ही गोष्ट मला माहीत नव्हती. पोलिसांनी जो काही तपास केला तो कर्ली नदीच्या आसपास केला, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. म्हणून ही फाईल बंद करण्यात आली होती. मी तुझ्याबद्दल पोलिसांना काहीच सांगितलं नव्हतं, कारण तू लहान होतास. उगाच तुझ्या कोवळ्या मनाला त्रास नको म्हणूनच मी असं केलं होतं. पण आता
मलाही असं वाटू लागलं आहे की तिची हत्या त्या विहिरीच्या आसपासच झाली असावी. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच तिच्या मारेकऱ्याने तिच्या साडीच्या पदराचा तुकडा कर्ली नदीच्या काठावर टाकला असेल. ती अजूनही तिच्या मारेकऱ्याला शोधते आहे. ती प्रेतात्मा तुझी अरुणा काबूच आहे रे बेटा. या गोष्टीवर आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे. पण तिची हत्या कुणी केली आणि का केली हे एक रहस्यच आहे. बाबांचं बोलणं ऐकून अजित विचारात पडला. त्याने बाबांना पुन्हा प्रश्न केला, तुम्हाला काकूंबद्दल अजून काही माहिती आहे का? बाबा विचार करत म्हणाले, ती एक साधी सरळ बाई होती. ना कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात. तिचं कुणाशीही वैर नव्हतं. पण एक गोष्ट मला वारंवार खटकत होती. ती गोष्ट म्हणजे तिचे वडील गुणाजीरावांनी आपल्या तळकोकणातील शेतजमिनीची वाटणी केली होती. शेतजमिनीचा अर्धा हिस्सा त्यांचा मुलगा दीपकला आणि अर्धा हिस्सा त्यांची मुलगी अरुणाला म्हणजेच तुझ्या काकूला दिला होता. काही दिवसांतच गुणाजीरावांचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूनंतर दीपक वारंवार आपल्या घरी येऊन अरुणाला भेटून तिला वारसा हक्कात मिळालेल्या शेतजमिनीची मागणी करू लागला. त्याचं म्हणणं असं होतं की ती तर विधवा आहे, शिवाय तिला मूलबाळही नाही. म्हणून तिला जी शेतजमीन मिळाली आहे शेवटी ती सासरची धन होणार आणि ही जमीन त्यांच्या वडिलांची आहे आणि मलाच मिळायला हवी, असं तो वारंवार तगादा लावायचा. तिच्या मृत्यूनंतर शेवटी ती शेतजमीन दीपकने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. पण तिचा विचार होता की ती शेतजमीन तुझ्या नावावर करावी. तिचा तुझ्यावर लय जीव होता बघ. ती तुला आपला मुलगाच मानायची. बोलता बोलता अजितच्या बाबांचा कंठ दाटून आला होता. डोळे अश्रूंनी डबडबले होते. अजितच्याही भावना अनावर झाल्या होत्या. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत होते. त्याने मनाशी पक्का निर्धार केला, काकूच्या मारेकऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि काकूंना न्याय मिळालाच पाहिजे. त्याने बाबांना सांगितलं, आता जोपर्यंत काकूला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. बाबांचं म्हणणं ऐकल्यावर अजितला वाटू लागलं होतं, हो न हो, काकूंचा भाऊ दीपकच तिचा मारेकरी असला पाहिजे. त्यानेच शेतजमिनीच्या लालसेपोटी काकूंची हत्या केली असावी. पण ही गोष्ट उघड कशी होईल हाच विचार त्याच्या मनाला बेचैन करत होता. तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. काकूंच्या आत्म्याला काहीतरी माहिती असेल. ती अमावस्येच्या रात्री भर पावसात बाहेर का गेली होती, का व कुणी तिची हत्या केली, यापैकी काहीतरी नक्कीच माहिती मिळेल. पण काकूंच्या आत्म्याला भेटण्यासाठी अमावस्येची वाट पाहावी लागेल. अजितकडे अमावस्येची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. तो अमावस्येची आतुरतेने वाट पाहू लागला. शेवटी ती अमावस्येची काळभोर रात्र उदय पावली. अजितने काळीज घट्ट केलं आणि जंगलातील विहिरीच्या दिशेने निघाला. वातावरण एकदम शांत होतं. सगळे गावकरी त्या प्रेतात्म्याच्या भीतीने घरात दबा धरून बसले होते. गावाच्या पायवाटेवर अजित एकटाच चालत होता. काही वेळ चालल्यावर तो जंगलातील विहिरीजवळ पोहोचला. त्याने विहिरीत वाकून पाहिलं. विहिरीचं पाणी शांत होतं. काकूंच्या आठवणीने अजितचं अंतर्मन गहिवरून आलं. अनायास त्याच्या डोळ्यांतून 2 अश्रूंचे थेंब विहिरीच्या पाण्यात पडले. त्या अश्रूंचे थेंब विहिरीत पडता क्षणीच त्या पाण्यात बुडबुडे तयार झाले. समुद्राप्रमाणे एक मोठी लाट उसळून विहिरीच्या बाहेर पडली. त्या लाटेबरोबर अरुणा काकूंची प्रेतात्माही विहिरीच्या बाहेर पडली. अरुणा काकूंचे स्वरूप खूपच विभत्स दिसत होते. तिच्या अंगावरील मांस सडून लोंबकळत होतं. तिच्या शरीरातून एक घाणेरडा दर्प येत होता. पण ना अजित घाबरला ना त्याला काकूंच्या त्या रूपाची किळस वाटली. सर्वप्रथम अजित काकूंच्या पाया पडला. खूपच करुण स्वरात काकू म्हणाली, शेवटी आलंच माझं लेकरू माझ्यासाठी धावून. तू माझ्या मृत्यूचं सत्य शोधशील का? तिच्या भेसूर चेहऱ्यावर आता वेदना दिसत होत्या. अजित काकूंना म्हणाला, मी तुझ्या मृत्यूचं सत्य शोधण्यासाठीच येथे आलो आहे. पण त्यासाठी मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे, जेणेकरून तुझ्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी
मला एक दिशा मिळेल. काकूने होकारार्थी मान हलवली. अजितने विचारलं, सर्वप्रथम तू हे सांग की असं काय झालं होतं ज्यासाठी तू भर पावसात अमावस्येला मध्यरात्री घराबाहेर पडली होती? काय कारण होतं? काकू म्हणाली, गावात एक मांत्रिक आला होता. त्यावेळी तुझे बाबा घरी नव्हते. मी एकटीच घरी होते. त्याने दार ठोठावलं. मी दार उघडलं तेव्हा त्याने मला पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी पिऊन झाल्यावर त्याने माझी इत्थंभूत माहिती सांगितली आणि स्वतः मांत्रिक असल्याचं सांगितलं. ज्या प्रकारे त्याने माझी माहिती सांगितली त्यावरून मला त्याच्यावर विश्वास बसला. पण पुढे त्याने सांगितलं की जंगलातील विहिरीमध्ये गुप्तधन आहे आणि हे गुप्तधन माझ्याच नशिबात आहे. पण ते प्राप्त करण्यासाठी अमावस्येला मध्यरात्री एक विधी करावा लागेल आणि तेही कुणाला न माहिती पडू देता. मला ही धनप्राप्तीची लालच चढली. मी त्याचा प्रस्ताव मान्य केला. म्हणून मी अमावस्येला मध्यरात्री कुणालाही न सांगता घराबाहेर पडून या जंगलातील विहिरीवर आले. त्या मांत्रिकाने कसलेसे मंत्र म्हणत विधीला सुरुवात केली. धो धो पाऊस कोसळत होता. इतक्यात कुणीतरी माझ्या दिशेने धावत आलं. त्याने आपला संपूर्ण चेहरा काळ्या कापडाने झाकून घेतला होता आणि अंगावर घोंगडी पांघरली होती. त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती. मी त्याला बघून जोरात किंचाळले. तो मांत्रिक पळून गेला. पण त्या कुऱ्हाडधारी माणसाने माझ्या मानेवर एक जोरदार कुऱ्हाडीचा घाव घातला. माझं शिर धडापासून वेगळं झालं. याच विहिरीत त्याने माझा मृतदेह टाकून दिला. माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही. मी एक प्रेतात्मा बनले. पण मला कुणी मारलं होतं ते मला कळालं नाही. म्हणून मी दर अमावस्येला रात्री त्या मारेकऱ्याचा शोध घेऊ लागले. रात्रीच्या वेळी गावाच्या पायवाटेवर जो कोणी भेटेल त्याला मी एकच प्रश्न विचारत होते की मला कुणी मारलं. पण काही लोक घाबरून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. मी त्यांना नाही मारलं. पण गावकऱ्यांच्या मनात माझी भीती बसली आणि त्यांनी अमावस्येला घराबाहेर पडणं बंद केलं. मी वारंवार तुझ्या बाबांना भेटायचा प्रयत्न करत होते. पण तुझ्या बाबांनी घर रक्षा कवचने बांधून घेतलं. त्यामुळे मला घरात प्रवेश करता आला नाही आणि तुझे बाबाही कधी अमावस्येला घराबाहेर पडले नाही. मला जे माहीत होतं ते मी तुला सगळं सांगितलं आहे. आता माझी हत्या करणारा कोण होता हे तुला शोधायचं आहे. असं म्हणत अरुणा काकू पुन्हा विहिरीत सामावून गेली. अजित घरी येऊन विचार करू लागला. पण त्याला कोणताही धागादोरा सापडत नव्हता. बाबांनी सांगितलेली माहिती आणि काकूंनी सांगितलेली माहिती यांची कुठे सांगड बसते का याचा तो विचार करत होता. इतक्यात त्याची टूप पिटली. काकूंची हत्या होण्यामागचं मूळ कारण तिला वारसा हक्कात मिळालेली शेतजमीनच आहे. ती शेतजमीन बळकावण्यासाठीच दीपक मामांनी हे सगळं षडयंत्र रचलं असणार. जो मांत्रिक काकूंना भेटला तो मांत्रिक नव्हताच. तो दीपक मामांचा मित्र किंवा एखादा ओळखीचा माणूस असला पाहिजे. त्यांनीच त्याला मांत्रिक बनवून काकूंकडे पाठवलं असेल. आता अजितला संपूर्ण षडयंत्र समजलं होतं. त्याने एक शक्कल लढवली. दीपक मामांच्याच पद्धतीने त्यांना अडकवायचं. अजितने त्याच्या बाबांना विचारलं, बाबा असा कोणी माणूस आहे का जो एकदम तुमच्या विश्वासातला असेल? हो आहे तर, माझा बालपणीचा मित्र तुकाराम, जो माझा खूपच जिवलग मित्र आहे, अजितचे बाबा गर्वाने म्हणाले होते. अजितने त्याला सुचलेली युक्ती त्याच्या बाबांना सांगितली. अजितचा युक्तिवाद बाबांना आवडला. त्यांनी तुकारामला बोलावून घेतलं. तुकारामला काय करायचं आहे ते त्याला सांगितलं. तुकाराम आपल्या मोहिमेवर निघाला. तो सकाळी सकाळी दीपक मामांच्या गावी पोहोचला आणि बळेच नाटक करत तो दीपकच्या घरासमोरून जाऊ लागला. दीपक आपल्या बुलेटवर बसून कुठेतरी निघाला होता. तेवढ्यात त्याने तुकारामला पाहिलं आणि आवाज दिला. तुकारामही नाटक करत कोणी आवाज दिला म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. त्याने दीपकला पाहून म्हटलं, येथे राहता का तुम्ही? दीपकने मान हलवत गालातल्या गालात हसत होकारार्थी उत्तर दिलं आणि तुकारामला विचारलं, आमच्या गावात कसं काय आगमन झालं तुमचं? तुकाराम म्हणाला,
येथे दलालाकडे आलो होतो शेतजमीन बघायला. ते तुमचे देवलीचे पाहुणे नाही का? दामोजी त्यांच्यासाठी. त्यांना 50 एकर जमीन पाहिजे होती, पण तुमच्या गावात संलग्न जमीन फक्त 20च एकर मिळते. तुकारामचं बोलणं ऐकून दीपक विचारात पडला आणि म्हणाला, पण त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून की 50 एकर जमीन विकत घ्यायला निघाले? तुकाराम जाणून बुजून जरा बिचकल्यासारखा करू लागला. तुकारामच्या चेहऱ्याचा उडालेला गोंधळ पाहून दीपकला संशय आला. दामोजीला काही घबाड तर सापडलं नाही? त्याने तुकारामला संशयास्पद नजरेने पाहत विचारलं, तुकाराम, तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायस. खरं काय आहे ते सांग मला. अरे, मी त्यांचा नातेवाईकच आहे. तुकाराम सांगू की नको असे हावभाव करत म्हणाला, बघा, ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही माहीत नाही. तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात, विश्वासाचे आहात, म्हणून मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही कुणाला सांगू नका बरं का. दीपकने होकारार्थी मान डोलावली. तुकाराम सांगू लागला, देवली गावाच्या वेशीबाहेर जे जंगल आहे ना, त्या जंगलात एक विहीर आहे. त्या विहिरीत भरपूर सोनं आहे. त्या विहिरीतून प्रत्येक अमावस्येला रात्री बरोबर 12 वाजता किमान 1 किलो सोनं काढता येतं. कित्येक अमावस्यापासून दामोजी हे सोनं काढत आहे. तो अब्जोपती झाला आहे, पण कुणाला आपली श्रीमंती दाखवत नाही. मी त्याचा जिवलग मित्र आहे आणि माझ्या मदतीशिवाय तो हे कार्य करू शकत नाही, म्हणून त्याने मला सांगितलं. त्याने मिळालेल्या संपत्तीपैकी 2% देण्याचं कबूल केलं आहे आणि तो देतोही आहे. तेव्हा मलाही आता पैशाची काही चिंता नाही. पण ते सोनं काढण्यासाठी एक ठराविक मंत्र म्हणावा लागतो आणि तो मंत्र फक्त त्यांनाच ठाऊक आहे. मी बऱ्याच वेळा विचारलं, पण त्यांनी तो मंत्र मला सांगितला नाही. एवढं बोलून तुकाराम निघून गेला. पण दीपकच्या मनात घालमेल सुरू झाली. त्याचं मन लालचने भरून गेलं होतं. त्याने आपल्या त्या जुन्या मित्राला बजरंगला बोलावलं, ज्याने अरुणा काकूंना मारण्यासाठी एका मांत्रिकाची भूमिका केली होती. तुकारामने सांगितलेलं रहस्य दीपकने बजरंगला सांगितलं. मिळालेल्या संपत्तीपैकी 10% देण्याचं कबूल केलं. ती अमावस्येची काळभोर रात्र उदय पावली. इकडे दामोजीला दीपक येईल की नाही, अरुणाला न्याय मिळेल की नाही याची चिंता भेडसावत होती. पण अजितला पूर्ण विश्वास होता की दीपक येणारच आणि सोबत त्या माणसालाही घेऊन येणार, ज्याने काकूंना मारण्यासाठी मांत्रिकाची भूमिका केली होती. कारण कायमस्वरूपी प्रत्येक अमावस्येला विहिरीतून सोनं काढण्यासाठी मंत्राची आवश्यकता होती आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्याशिवाय आम्ही मंत्र सांगणार नाही हे दीपक मामाला चांगलंच ठाऊक असणार. म्हणून तो या कार्यासाठी त्याच्या त्या मित्राची मदत घेणारच. पण दामोजींना अजितने दीपक विरोधात रचलेल्या षडयंत्राची भीती वाटत होती. कारण दीपक सशस्त्रच येणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तसं त्यांनी आपला मुलगा अजितला बोलून देखील दाखवलं. अजित म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका बाबा, आपल्याला काडी मात्र देखील धक्का लागणार नाही. तुम्ही बघाच काय घडतंय ते. असं म्हणत अजित त्याचे बाबा आणि त्यांचा मित्र तुकारामसोबत बरोबर रात्री 12 वाजता त्या जंगलातील विहिरीवर पोचले, जिथे अरुणा काकूंची हत्या झाली होती. तिथे आधीपासूनच दीपक आणि बजरंग एका झाडामागे लपून बसले होते. ओळख लपविण्यासाठी त्या दोघांनी त्यांचे चेहरे काळ्या कापडाने झाकले होते. दामोजी विहिरीसमोर उभं राहून मंत्र पुटपुटण्याचं नाटक करू लागले. अजित आणि तुकाराम विहिरीपासून जरा लांबच उभे होते. तेवढ्यात दीपक आणि बजरंग कुऱ्हाड घेऊन धावत आले आणि अजित व तुकाराम समोर कुऱ्हाडीचा धाक दाखवत उभे राहिले. दीपक दामोजींना म्हणाला, लवकर तो मंत्र सांग, नाहीतर या दोघांची मुंडकी छाटून टाकेल. दामोजी घाबरले आणि विहिरीतून सोनं काढण्याचा मंत्र सांगतो म्हणाले, पण हा मंत्र त्या समोरच्या झाडाखालीच देता येतो. मलाही ज्या साधूने हा मंत्र दिला त्यांनी मला याच झाडाखाली उभं केलं होतं आणि ते साधू या समोरील मोठ्या दगडावर उभे होते. दीपक
लगबगीने त्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. दामोजी समोरील दगडावर उभे राहिले. इकडे बजरंगने अजितला आणि तुकारामला अडवून धरलं होतं. अजित तुकारामला हळूच फुसफुसत म्हणाला, अरे वेडा की खुळा तू, मंत्र त्याला माहीत पडेल, विहिरीतलं सोनं त्याला मिळेल आणि तुला काय मिळेल जरा विचार कर. शेवटी काही झालं तरी तू त्याचा गुलामच बनवून राहशील. बजरंग लालचमध्ये आला. तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण मी सुद्धा मंत्र ऐकण्यासाठी त्या झाडाखाली उभा राहिलो आणि तुम्ही पळून गेलात तर? बजरंगने आपली शंका प्रकट केली. अजित म्हणाला, तू त्या झाडाखाली जाऊन उभा राहिलंस तर माझे बाबा तर तुमच्या समोरच उभे असतील आणि आम्ही दोघे त्यांचा जीव टांगणीला सोडून तर पळून जाणार नाही. अजितचं म्हणणं बजरंगला पटलं. बजरंग देखील त्या झाडाखाली जाऊन उभा राहिला, जेथे आधीपासूनच दीपक उभा होता. दीपकने त्याला हटकलं, पण बजरंग ऐकायला तयार नव्हता. तो दीपकला म्हणाला, आत्तापर्यंत मी फक्त 10% तुझं काम करत आलो, पण आता मी 50% घेणार, म्हणून मलाही मंत्र माहीत पडणे आवश्यक आहे. दीपकला खूपच राग आला होता, पण त्याचा नाईलाज होता म्हणून तो गप्प बसला. दामोजींनी त्यांना कुऱ्हाड खाली ठेवून दोन्ही हात वर करून जोडण्यास सांगितलं, पण ते दोघेही कुऱ्हाड खाली ठेवण्यास राजी नव्हते. दामोजी म्हणाले, विधीपूर्वक केलं तरच मंत्र फळेल, अन्यथा नाही. नाईलाजाने दोघांनी कुऱ्हाड खाली ठेवली आणि हात वर करून जोडले. तेवढ्यात दामोजींनी खालच्या दगडावर जोरात पाया पडला. अजितने दगडाला एक कळ बसवली होती. दगडाला लागलेली कळ दाबली गेली आणि झाडावर असलेले जाळे त्या दोघांच्या अंगावर येऊन पडलं. ते दोघे त्या जाळ्यात अडकले गेले. ते दोघे त्या जाळ्यातून निघण्याचा जितका प्रयत्न करत होते तितके ते दोघे त्या जाळ्यात अधिकच अडकत चालले होते. अजित आणि तुकाराम त्या दोघांजवळ आले. दीपक मामा, मला माहीत होतं तू नक्कीच येणार आणि सोबत या तुझ्या मित्रालाही घेऊन येणार, ज्याने अरुणा काकूंना मारण्यासाठी मांत्रिकाची भूमिका केली होती. दीपक चपापला. तो मनाशीच म्हणाला, मी अरुणाला मारलं ही गोष्ट अजितला कशी कळाली? तो खोटं नाटक करत अजितला म्हणाला, तुझा काहीतरी गैरसमज होतोय पोरा, मी अरुणाला नाही मारलं. अजित म्हणाला, ठीक आहे, आता बघा मी एक मंत्र म्हणतो आणि तो मंत्र म्हटल्यावर तुम्हाला हवा असलेला खजिना विहिरीतून बाहेर येईल. अजितने जोरात आवाज दिला, अरुणा काकू, विहिरीतून बाहेर या, तुमचे दोघेही मारेकरी तुमच्या समोर आहेत. इतक्यात विहिरीच्या पाण्यात खळबळ माजली. विहिरीतून एक जोरदार लाट उसळून बाहेर पडली. त्या लाटेसरशी अरुणा काकूंची प्रेतात्मा प्रकट झाली. अजित काकूंच्या प्रेतात्म्याला उद्देशून म्हणाला, काकू, हा तुमचा भाऊ आणि हा त्याचा मित्र बजरंग, हे दोघे तुझे मारेकरी आहेत. हा तोच बजरंग आहे ज्याने तुला मारण्यासाठी मांत्रिकाचं सोंग धरलं होतं आणि याला तुझाच भाऊ दीपकने पाठवलं होतं आणि तुला मारण्याचं कारण होतं तुला वारसा हक्कात मिळालेली शेतजमीन, जी तुला मारून दीपक मामाने बळकावली. काय दीपक मामा, मी जे सांगतोय ते खरं आहे ना? तू काकूसमोर कबूल केलं तर मी तुला जीवनदान देईन, हे माझं वचन आहे. जीवनदान मिळेल हे ऐकल्यावर दीपकने कबूल केलं की शेतजमिनीच्या लालसेपोटी त्याने स्वतःने आणि त्याच्या मित्राने मिळून अरुणाची हत्या केली होती. इतक्यात अजित काकूंच्या प्रेतात्म्याला म्हणाला, काकू, मी वचन दिल्याप्रमाणे तुझ्या गुन्हेगारांना तुझ्यासमोर उभं केलं आहे. यांचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. अजितचं ते बोलणं ऐकून दीपक मामा तपापला आणि घाबरत अजितला म्हणाला, पण तू मला जीवनदान देण्याचं वचन दिलं आहेस. अजित दीपक मामाकडे बघून कुत्सित हसला आणि म्हणाला, मामा, तुम्हाला काय वाटलं संपूर्ण जगात फक्त तुम्हालाच षडयंत्र रचता येतं? मी तुम्हाला जीवनदान देण्याचं वचन दिले आहे आणि ते मी पाळत आहे, पण काकूने जीवनदान देण्याचं वचन तुम्हाला नाही दिलेलं. अरुणा काकूंच्या प्रेतात्म्याच्या
विभत्स चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. दीपक आणि बजरंगच्या अंगावर पडलेलं जाळं तिने टराटरा फाडलं. दीपकने लगेच कुऱ्हाड उचलून अरुणा काकूंच्या प्रेतात्म्यावर वार केला, पण तिला काही फरक पडला नाही. तिने दीपकची आणि बजरंगची गचुंडी धरून त्यांना वर उचललं. त्या दोघांचे पाय काही वेळ फडफडले आणि शांत झाले. त्या दोघांचीही प्राणज्योत मालवली होती. अरुणा काकूंच्या प्रेतात्म्याचा प्रतिशोध पूर्ण झाला होता. तिच्या आत्म्याला शांती मिळाली होती. ती अजितकडे मायेने पाहत होती आणि हळूहळू वातावरणात विरघळत लुप्त झाली. तिचा आत्मा मुक्त झाला होता. पण आजही त्या जंगलातील विहिरीजवळ कुणी जात नाही. त्या विहिरीची धास्ती आजही कायम आहे, कारण आजही तेथे प्रेतात्मा फिरताना दिसतात आणि त्या प्रेतात्मा आहेत दीपक व बजरंगची.